ती इच अँड एव्हरीथिंग सायंटिफिक बेसनी बनवलेली आहे. जसे की त्यांची चोळी आहे ती ब्रेस्टला मिरर लावलेली आहे, तर ते मिरर सनरेज रिफ्लेक्ट करतात आणि जे प्रोड्युसिंग महिला आहे जी बाळाला दूध पाजते तेव्हा आमच्या सासू आजी म्हणायच्या की ते बाळाचं दूध थंड राहतं म्हणून ते मिरर लावलेलं आहे. आणि घागरा जो आहे त्याचा लेपा ईदभर आहे जो तो बेल्टचा काम करतो. आणि म्हणजे तो छाट्या जो आहे जे ओढणी असते त्याला इथे मिरर लावलेले असतात समोरून, ते पण डोकं शांत ठेवून ते रिफ्लेक्ट करतात सनरेज आणि महिला म्हणजे थंड राहतात उन्हाळ्यामध्ये पण वगैरे ते ऊन लागत नाही अशी. म्हणजे प्रत्येकच गोष्टी मागे सायंटिफिक बेस आहे. म्हणजे ज्वेलरी पण आहे, जसं मी इथे टॅटू काढलेला आहे ते टॅटू मागे पण सायंटिफिक हे आहेत की ते अक्युप्रेशर पॉइंट प्रेस करतात आणि ते ठराविक ठिकाणीच ते टॅटू वगैरे काढतात. आणि जे ज्वेलरीज जिथे जिथे घातलेल्या आहेत आमच्या गोरमाटी समाजातल्या महिलांनी ते सगळ्या सायंटिफिक बेसनेस घातलेल्या आहेत.